नियोजन करताय काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे. आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये असं पाहत आहे किंवा पाणीपुरी पण खायचं आहे. नमस्कार. नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं आज काहीतरी आहे विशेष. काय आज? पाणीपुरी बनवायची. पाणीपुरी बनवायची आहे. खरं तर माहित आहे का, तुम्हाला सांगितले तर तुम्ही आणले नाही. हो. आणि आज 2 वाजतापासून नुसतं फोनमध्ये किंवा पाणीपुरी आणजा पाणीपुरी आणजा. आणि आई पण इकडं. नमस्कार. आणि सर्व तयारी वगैरे चालू आहे त्यासाठी मदत. काय करता आई? पाणीपुरी खूप इच्छा होती आज. काय घेतलेलं पाणीपुरीसाठी? 200 रवा आणि खसा मैदा, त्यात थोडं मीठ घेतलं, थोडं तेल घ्यायचं. असं आहे. आणि इकडे पुऱ्याची तयारी आणि इकडं पाण्याची तयारी चालू आहे. आणि 2 वाजतापासून तेच होतं सांगायचं राधिकाचं की 4 फोन झाले असेल मला पाणीपुरी आण जाऊन. आणि त्याच्यानंतरही मेसेज पण होते व्हॉट्सअपवर पाणीपुरी आण जा म्हणून. मग मला खायची होती ना पाणीपुरी. अरे पण मी पाणीपुरी घ्यायला गेलो होतो. मला वाटलं की पाणीपुरी खायची इच्छा झाली याची. पण तिथं एवढं वातावरण बेकार होतं की म्हणजे पाऊस पण चालू होता ना ग. हा, पावसाचं वातावरण. हा, मग खरंच कसं पाणीपुरी वाटणार आहे. नाही ना, गिराणा राहते कुठं आता एक तर माशाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हा आठवडा पण तोच चालू आहे. अतिसार आठवडा असतं. तेच तर. त्याच्यामुळेच जास्त जे आहे पाणीपुरी बाहेरचं खाता येत नाही. घरचंच जास्त करावं लागते. म्हटलं आज घरगुतीच पाणीपुरी करू आपण. घरगुती. आणि आज जवळपास 1 वर्ष आधी आपलं काय चालू असेल तयारी? काय चालू आठवते. म्हणजे जेमतेम 15 ते 20 दिवस लग्नाला बाकी. 15 दिवस येतील ना. 15 दिवस 20 दिवस 20 दिवस जुलैला 20-21. तर आपली तयारी चालू होती पत्रिका छापण्याची. जवळपास तेच असेल मागं पुढे. पण सर्व लग्नाच्या हिशोबाने तयारी चालू होती. आणि खूप सारं जे आहे इकडचं तिकडचं कुठं लग्न ठेवायचं काय करायचं सर्व लग्नाची तयारीच प्लॅनिंगची चालू होती सर्व आजच्या दिवशी. आणि आज 1 वर्ष होतं इथं. आज काय छापले ते पत्रिका छापले. हा, अंदाजी मागं पुढे होऊ शकते. पण पत्रिका सहसा 15 ते 20 दिवस आधीच छापतात. त्याच्यामुळे पत्रिका छापण्याचाच कार्यक्रम चालू असेल लग्नाचे. तर बघा, आपण आता पाण्याचा आई पुरी बनवून घेणार आहे. तर माझ्या इकडे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट पाण्याचा. तू पाणी छान बनवते. तर बघा, आता पुदिनीचा पाला घेतलेला आहे आपण. आणि हे काय बरं आठवणीच हे आहे. आणि ताजा वाटत आहे एकदम. आपण लावलेलं नाही झाड. वेलने काय असते, वेलच म्हणतात छोटं. आणि मिरच्या घेतलेल्या एकदम. हो का. आणि हे मिक्सर मधून पेस्ट बारीक काढून घ्यायची. आणि इकडं हे काय घेतलेलं आहे? हे काळे मीठ आणि साधे मीठ. साधे मीठ दोन्ही पण आहे. हा, दोन्ही. तर 1 लिटर मध्ये पाणी आपण करू शकतो. 1 लिटर पाणीमध्ये. आणि खरंच आता जर पाहिलं तर बाहेरचं जर पाणीपुरीचं पाहिलं तर खूपच वेगळं वाटते. आणि त्याच्यामुळेच मग घरचं पाणीपुरी करायची असं चालू होतं. आणि इकडं पुरीची तयारी चालू व्हायची मस्तपैकी. आणि खरंच आज उशीर होत आहे आपल्याला. खरं तर हे दुपारचं पाहिजे होतं. पण ऑफिसहून आल्याबरोबर म्हटलं ठीक आहे पहिले पाणीपुरी खाऊ आपण. स्वयंपाक तर होतेच. आणि पाणीपुरी करायची तयारी पण मस्त. याच्या आधी केलेलं आहे कधी घरी? नाही, पहिला टाइम आहे पुऱ्या वगैरे करायचा. जशा होतील तशा, पण घरच्या चांगल्या लागतात. बाहेरचं जर पाणी पिलं ना तर बेकार काम आहे आजकाल. त्याच्यामुळे बाहेरचं जास्तीत जास्त टाळावं लागते आणि घरचंच करावं लागते. म्हणून म्हटलं आईला की घरीच करू आपण. बाहेरचं वातावरण पण चांगलं नाहीये. आणि खरं जर सांगायचं
तर सांगितलं मला पाणीपुरी आणायचं, पण ऑलरेडी काय केलं माहिती आहे का, सर्व घरी येतो तर पाहतो याचीच तयारी झालेली होती. मग म्हटलं काही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, सर्व टाकलं, तर मी रिप्लाय नाही दिला. मग मी काय करू. आणि असं आहे, मस्त छान दिसत आहे का. फुगलेत. अरे वा, आपल्याला तर विकायला काही हरकत नाही. बिझनेस चालू करायचं. हो, कारण इकडे पाणी पण तयार चालू आहे आणि आपल्या घरी पाणीपुरीची मशीन नाही आहे ना. हा, ताईनं आयडिया केली. तर किती वेगळी आयडिया आहे, कारण प्रत्येक जण करते म्हणा आता वेगवेगळं. आधी असंच चालत होतं, पहिले छोटी वाटी घ्यायची. कसं करताय तू हे. हा, छोट्या वाटीने कापी पडायची. वा, मस्त आहे शॉर्टकट. पालं कुत्र्याच्या भांडणं. तर असं आहे ना, आजची जी व्हिडिओ क्वालिटी आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटत आहेत. तर कारण थोडासा व्हिडिओ जो आहे आज आपण वेगळा शूट करतोय. आधीचा व्हिडिओ वेगळा शूट करत होतो. चला, येते का व्यवस्थित. पण हो, बस ठेवून घे. फुगत आहेत का पण. हा, एक दोन तशा घरगुती म्हटलं पापड्या राहते. हो, तरी पहिला प्रयत्न आहे, चांगला आहे. हळूहळू येतीलही. फर्स्ट टाइमच केलं ना. हो, फर्स्ट टाइम आहे. कमेंटमध्ये सांगा फक्त कशा बनवत आहेत. तर मध्यम तेलात खावं लागतं. चांगलं वाटत आहे. पण तेल इकडे जास्त. पाणी पण बाकी आहे ना आणखी बनवायचं. पाणी बनवते ना. हे काय कोमट पाणी घेतलं, थंड आहे. नाही हो, थंड पाणी. कोमट पाणी कसं काय घेणार आहे मग, थंड. कोमट पाणी. आणि व्यवस्थित बघू ते एक फोडून बघू, फोडून जमल्या का तर. अरे वा, चांगलं आहे. गरम होतं. गरम आहे तर राहू दे, नंतर खाऊ. आणि पहिल्यांदा बनवले आहे जराशे हे करावं लागतं पुऱ्या. ठीक आहे, काही येतील पण घरचे आहे त्याच्यामुळे चांगल्याच असणार आहे. ॲक्च्युली कसं पुऱ्या पण आणायच्या होत्या, पण ते कसं पाऊस चालू होता ना, त्याच्यामुळे जे आहे चिमलेलं होतं सर्व. हे बघा, आपण पाणी बनवणार आहे. याच्यात काळं मीठ टाकायचं आणि साधं मीठ टाकायचं. परफेक्ट. जमलं. झालं का पण थोडं. हो. येत आहे का. तर असं आहे पाणीपुरीचा बेत आणि आज केलेले आहे पाणीपुरी पार्टी. आणि फर्स्ट टाइमच करणार आहे मी, म्हणजे केलेली आहे फर्स्ट टाइम, तर काही ना काही चुकणारच झालं. एवढं तर परफेक्ट. तर ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा चांगलं झालं ते पण सांगा आणि चुकलं असेल ते पण सांगा. आम्हाला काही वाटत नाही, म्हणजे ॲक्च्युली किंवा कोणा कमेंटमध्ये सांगितलं किंवा तुमचं हे चुकलं तर आम्ही ॲक्सेप्ट करून घेतो. खरंच चुकलं असेल आणि पुढच्या वेळेस सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि आईची पण मेहनत आहे त्यामध्ये. खरंच, पण याच्या आधी केल्या नाही कधी, पहिल्यांदा करून ठीक आहे. आता चालते, पुढच्या करता येईल. पुढच्या वेळेला आपण नाही का करायचं असलं तर याचा रवा वेगळा भेटतो. आपण घरगुतीच रवा घेतलेला आहे, एकदम जाड रवा असतो तो. विकत आणू आपण पाकिट आणि नंतर बनवू. कारण बरेच जण ते पण म्हणत असेल की बा मार्केटमध्ये तर आयत्या भेटतात. कारण याच्या आधी आम्ही जे आहे काय म्हणतात चायनीज पाणीपुरी ते पण आणल्या, छान नाही लागत ते. पण ते कसं जाळ वाटत होत्या आणि जेव्हा खातो ना आपण ते आईला माहिती पोंगेसारखेच लागतात ते. आणि फळ वगैरे येण्याची जास्त भीती असते, त्याच्यामुळे ते खाणे वाटत जास्त. तर आज पहिल्यांदा घरच्या खाऊन बघणार आहे आणि सांगणार पण आहे तुम्हाला किंवा कशा लागणार आहेत, तर कारण योग्य आहे का नाही. किंवा मग राधिकाने सांगितलेलं आहे की बा जाडा रवा असते
तो पण आपण बाहेर जाड आणू रव्याचं. शकतो. कोणी ठीक आहे, कणकेचे सर्वात महत्वाचं आहे पुऱ्यापेक्षा पाणी. जाड कणिक तळून आणायची आणि जाड रवा त्याचे मिक्समध्ये. अरे पण काय चालू होतं आपलं, राधिका डाएट मेंटेन करत आहे. म्हणजे ते एका दिवशी खाण्याचं खावं लागतं ना. नियोजन करत आहे, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे. आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं हा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये असं पाहत आहे की बा पाणीपुरी पण खायचं आहे. आता टेस्ट बघते नाही कसे झाले तर टेस्ट आई करणार आहेत पहिले. मस्त दिसत आहे पण हे. ते एवढे फुगले नाहीत पण खायला चविष्ट झालेत. आई खाऊन दाखव. अरे वा, यातलं पाणी पण बाहेर जात नाहीये. पूर्ण पाणीपुरीवर ठस भरलेली आहे आणि जशीच्या तशी आहे बिलकुल, काय फुटलेली पण नाहीये. हो छान झाले. तू पान खाऊ. हो खातो मी पण. पहिले तुम्ही दोघी जण खा. खमखमीत अरे झाले. वा, कशी झाली? छान. अरे वा, दोघी जण खाल्लं, दोघी जण बनवलं, छानच झालं असणार. पण आता मी टेस्ट करतो आणि सांगतो की नेमकं काय झालं. हे बघा, पाणीपुरी आहे आणि फुटलेली पण नाही, पूर्ण ठस भरलेली आहे जशीच्या तशी. छान झालेलं मस्त पैकी. छान झालं ना. काय बस खायला चवदार. तर हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. घे ना.